हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास 2026 कधी सुरू होणार, काय करावे व काय टाळावे, पुरुषोत्तम मास संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सन 2026 ह्या वर्षी अधिक मास सुरू होणार आहे. या महिन्यामध्ये कोणतेसुद्धा शुभ कार्य केले जात नाहीत. आपण आता पाहूया अधिक मास कधी सुरू होणार व कधी संपणार व त्याचे महत्त्व काय आहे. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना येतो. यावर्षी 17 मे 2026 रविवार ह्या दिवशी अधिक महिना सुरू होत असून 15 जून सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. ह्या कालामध्ये सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करीत नाही, म्हणून ह्यालाच अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा महिना धार्मिक दृष्टीने खूप खास मानला जातो, पण मंगल कार्य करण्यासाठी वर्जित आहे. ह्या काळामध्ये विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नामकरण केले जात नाही. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये भगवान विष्णूची भक्ती, दान, पुण्य व आत्मचिंतन करण्यासाठी खूप श्रेष्ठ मानला आहे. अधिक मास का येतो? हिंदू कालगणना ही सूर्य आणि चंद्र ह्यांच्या हालचालीवरती आधारित आहे. सूर्यवर्ष 365 दिवस असते व चंद्रवर्ष 354 दिवस असते. दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास म्हणतात. यावर्षी खास असं आहे की अधिक मास मध्ये ज्येष्ठ मास पण आहे. त्यामुळे अधिक मास हा 30 दिवसांच्या ऐवजी 60 दिवसांचा आहे. अधिक मासामध्ये कोणती कामे करू नयेत. अधिक मास शुभ कार्य करण्यासाठी उपयुक्त नाही. ह्या काळामध्ये विवाह केल्यास जीवनामध्ये अडचणी वाढू शकतात. नवीन घरात प्रवेश, भूमिपूजन किंवा प्रॉपर्टी संबंधित निर्णय घेऊ नयेत. त्याचबरोबर मुंज, साखरपुडा असे धार्मिक संस्कारसुद्धा करणे टाळावे. नवीन व्यवसाय, दुकान, शोरूमचे उद्घाटनसुद्धा करू नये, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणजेच ह्या काळामध्ये कोणत्यासुद्धा चांगल्या कामाची सुरुवात करू नये. अधिक मासामध्ये काय काय करावे? अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यामध्ये भगवान विष्णू यांची पूजा करणे फलदायी आहे. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करावा. त्यामुळे मानसिक शांती मिळून जीवनामध्ये सकारात्मकता येईल. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालीसा, श्रीमद्भगवत ह्यांचे पठण करणे शुभ आहे. दान पुण्य करणे विशेष महत्त्वाचे आहे. जरूरतमंद लोकांना अन्न, जल, वस्त्र व फळं, पुस्तकं दान करावी. तसेच शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे किंवा घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून स्नान करावे. त्याचबरोबर आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नती करणे शुभ मानले जाते. आवळ्याच्या झाडाच्या खाली बसून जेवण करणे शुभ मानले जाते. अधिक मासामध्ये 33 वस्तू दान कराव्या, कारण की 33 कोटी देव आहेत, म्हणून 33 वस्तू दान कराव्या. ह्या महिन्यामध्ये मुलीला व जावयाला घरी जेवायला बोलवावे. 33 अनारसे द्यावे. जावई म्हणजे नारायणाचे रूप मानले जाते. अधिक मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? अधिक मासामध्ये तामसी भोजन म्हणजेच कांदा लसूण वापरू नये व सात्विक भोजन सेवन करावे. त्याचबरोबर खोटे बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, चुकीची कामे करू नये. असे केल्याने पुण्य मिळते. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.